मध्ये रूपांतर झालेली आहे आणि हा गेले 10 वर्ष केलेल्या खासदारांच्या कामाची पोचपावती इथल्या जनतेने दिली आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। 10 वर्षामध्ये केलेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या या प्रचार रॅलीमध्ये फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते, सर्वजण आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण विक्रमी मताधिक्याने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा निवडून देऊन एक हॅट्रिक आपल्याला साजरी करायची आहे, हॅट्रिक मारायची आहे, पण ठरवलेलं आहे। आणि म्हणून देशामध्ये मोदी साहेबांनी केलेलं 10 वर्षाचं काम आपल्या समोर आहे। 50-60 वर्ष काँग्रेसने देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलं, परंतु मोदीजींनी 10 वर्षामध्ये देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं, देशाला प्रगतीकडे नेण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं, महिला भगिनींचा उत्कर्ष करण्याचं काम केलं, युवा तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं आणि म्हणून ज्येष्ठांना देखील अनेक योजना त्यांनी निर्माण केल्या। आज 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आणि म्हणून रोटी कपडा मकान देणारे आपले प्रधानमंत्री यांना पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, फिर एक बार कल्याण में श्रीकांत शिंदे विजयी होंगे आणि म्हणून सगळे रेकॉर्ड आता या निवडणुकीमध्ये तोडले जातील आपल्या आशीर्वादाने आणि एक नवा विक्रम या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये आपण पाहाल आणि म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। सर्व नेते त्यांची नावं घेत नाही मी, देवेंद्रजी आले होते, आपले मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार आमदार तिथे कुमार आहे, बालाजी आहे, आनंद आहे, आपले इंद्रराव आहेत, आमचा महेंद्र आहे, सगळे आहेत, ज्ञानेश्वर, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपले ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब, त्यांचा आशीर्वाद बरोबर श्रीकांतच्या मागे असतो आणि म्हणून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप, रिपाई, सर्व पक्ष, कवाडे गट, आठवले गट, सगळे लोक आज या निवडणुकीमध्ये आपल्या सोबत आहेत, कारण केलेल्या कामाची पोचपावती या ठिकाणी आपण आज दिलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। फक्त एवढंच सांगतो, आपण 20 तारखेपर्यंत आपापल्या भागातले मतदार, सर्व बूथ प्रमुख, गट प्रमुख यांना माझी विनंती आहे, खरं म्हणजे लग्न सराई आहे, उन्हाळा आहे, काही लोक गावी गेलेले आहेत, या सगळ्यांना बोलवून त्या दिवशी मतदानाचा टक्का आपल्याला वाढवायचा आहे, तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला जे मताची टक्केवारी म्हणजे आपल्याला मताधिक्य जे पाहिजे ते कधी मिळेल, तुमचं मतांची टक्केवारी वाढली तर। आणि म्हणून ते महत्वाचं काम, पुण्याचं काम 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान, हायएस्ट मतदान झालं पाहिजे, या पण लक्ष द्या, ती विनंती आपल्याला आता पुन्हा एकदा मनापासून सर्व महायुतीच्या नेत्यांना, सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून, मनसेचे आपले राजू पाटील पण होते आणि सर्वजण या रॅलीत सहभागी झाले, या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो।
भर उन्हात आपण चालता